छापल्याप्रमाणे. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, अटल सेतू हा महाराष्ट्राच्या विकासाचा आणि अभियांत्रिक कौशल्याचा अभिमान आहे. सभापती महोदय, अटल सेतू झाल्यानंतर आम्ही पुणेकर तर जास्त खुश होतो. कनेक्टिंग लिंक झाली, अटल सेतू झाला, आम्ही 2 तासात मुंबईत पोहोचतो. परंतु सभापती महोदय, या अटल सेतूवरनं वारंवार होणाऱ्या आत्महत्याच्या घटना अतिशय चिंताजनक आहेत. केवळ वाहतूक सुविधा पुरेशी नाही, तर मानवी जीवनाचे संरक्षण ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. त्यामुळे अटल सेतूवर आत्महत्या प्रतिबंधक संरक्षक जाळी, अत्याधुनिक देखरेख प्रणाली आणि तातडीची बचाव यंत्रणा उभारणे अतिशय आवश्यक आहे. सभापती महोदय, एकूण लांबी 21.8 किलोमीटर ह्या अटल सेतूची आहे. त्यामध्ये 16.5 किलोमीटर ही समुद्रावरची आहे, तर 5.5 किलोमीटर जमिनीवरची आहे. सभापती महोदय, गेले 1.5 वर्ष झाले हे अटल सेतू आपण सुरू करून. मला अभिमान आहे 2,31,00,000 त्या अटल सेतूवरनं गाड्या गेल्यात असा ह्याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी. परंतु हे करत असताना त्यामध्ये होणाऱ्या आत्महत्या ज्या आहेत, हा पुण्यातला मुलगा 28 वर्षाचा प्रतीक रासकर हा पुण्यातून शिरूरवरनं निघाला आणि त्याला ती घरून जेवायला जातो म्हणून निघाला आणि त्यांनी अटल सेतूवर येऊन आत्महत्या केली. सभापती महोदय, त्याच्या डोक्यात कुठेतरी हे बसलं असेल की मी इथून उडी मारलं तर मी वाचणार नाही. ताबडतोब सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते पाहिलं गेलं. परंतु 21 किलोमीटरचा प्रवास करून सीसीटीव्ही पाहिल्यानंतर जी काही यंत्रणा सुरुवात झाली यंत्रणेची त्याला वाचवण्यासाठी, ती पुरेशी आहे का? तिथपर्यंत ते पोहोचू शकतात का? तो वेळ किती आहे, कोणत्या वेळेमध्ये ते तिथपर्यंत पोहोचले, हे जास्त महत्वाचं आहे. 1.5 वर्षापासून अटल सेतू झाल्यानंतर, अटल सेतू जो झाला तो आम्हाला अभिमानास्पद आहे, परंतु त्याच्यावरची जी जाळी बसवली जाते, तर ती जाळी जी आहे, तर ती जाळी तज्ञांच्या माहितीनुसार ती अपुरी आहे. ती जाळी बसवली जाते. मी गेले 1.5 वर्ष तिथून प्रवास करते. थोड्या टप्प्यामध्ये जाळी बसवली जाते. ती जर 29 किलोमीटरची जाळी बसवायला किती वेळ लागू शकतो? आपण आपली यंत्रणा का लावू शकत नाही? ती यंत्रणा जर मोठ्या प्रमाणात लागली तर ती जाळी उंच अशी आजपर्यंत करून तयार झाली असती. परंतु ती का होत नाही, हा माझा खरंच स्पेसिफिकली प्रश्न आहे की ती व्हायला पाहिजे. तसंच पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी ह्यांचा सुद्धा अभाव तिथे आहे. त्या रस्त्यावरनं जाताना त्यांचाही अभाव त्या माध्यमातून दिसतोय. सीसीटीव्हीच्या माध्यमातून नोंदवला जातो. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही आहे, परंतु तात्काळ यंत्रणा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हेल्पलाईन नंबर तिथे असला पाहिजे. समुपदेशन संदेश किंवा संकटग्रस्त व्यक्तींना मदत करणारी व्यवस्था ही अपुरी आहे, ती तिथे असली पाहिजे. जी लोक वाहन थांबवतात तिथे त्यांच्यावरती सुद्धा ताबडतोब कारवाई केली गेली पाहिजे. सभापती महोदय, स्पेसिफिकली माझे काही प्रश्न मी इथे देणार आहे. आत्महत्या प्रतिबंधक उंच सुरक्षा जाळी बसवण्याचा प्रस्ताव जो आहे त्यामध्ये तो किती कालावधीमध्ये आपण पूर्ण करणार आहात? AI आधारित सर्वेलन्स प्रणाली आपण तिथे बसवणार आहात का? त्याचप्रमाणे पुलावर 24/7 मानोपचार हेल्पलाईन आणि आपत्कालीन मदत केंद्र आपण सुरू करणार आहात का? तसंच कोस्ट रोड, सागरी पोलीस आणि आपत्कालीन बचाव यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी आपण कोणती उपाययोजना करणार आहात? तसंच अटल सेतूवरती सुरक्षतेचं स्वतंत्र ऑडिट करून अहवाल आपण सभागृहात मांडणार का? आणि आतापर्यंत अटल सेतूवरने किती आत्महत्या झाली, ह्या प्रश्नांची उत्तरं मला या सभागृहात पाहिजे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो अटल सेतूच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे, लक्षवेधी उपस्थित केलेली आहे, त्याच्यामध्ये एक वस्तुस्थिती निश्चित आहे की काही भाग जो जाळी लावायचा आहे हा शिल्लक राहिलेला आहे आणि आज या लक्षवेधीच्या उत्तराच्या निमित्तानं ती जाळी तात्काळ लावण्याच्या सूचना या संबंधित यंत्रणेला दिल्या जातील. आणि या संदर्भामध्ये सुरक्षतेच्या बाबतीमध्ये सकाळीच मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा केली. त्यांनी याच्यामध्ये अतिशय अटल सेतू हा सुरक्षित असला पाहिजे, मानवहानी त्या ठिकाणी होऊ नये
यासाठी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. तशा पद्धतीची समिती एक नेमली जाईल. संबंधित यंत्रणाचे क्लास 1 ऑफिसर्स त्याच्यामध्ये घेतले जातील आणि अटल सेतूमध्ये भविष्यामध्ये अशी घटना घडणार नाही यासाठी देखील अतिशय योग्य ती प्रिकॉशन घेतली जाईल. सन्मान्य सदस्यांनी विचारलं की अटल सेतू निर्माण झाल्यापासून किती आत्महत्या झालेल्या आहेत. दुर्दैवानं 2024ला 6 घटना घडल्यात. त्याच्यामध्ये 4 मृत झाले, 2 वाचलेत. परंतु जे 4 मृत झालेत त्यांच्या 2 मृतांच्या बॉडी देखील आता मिळालेल्या नाहीत. 2025ला 6 घटना घडल्या, त्याच्यामधल्या 5 मृत झाल्या, 1 बचावलेली आहे. 2026ला 3 घटना झाल्या, त्यातले 2चे मृतदेह सापडलेले नाहीत. ही खरोखरच परिस्थिती विचार करण्यासारखी आहे आणि म्हणून अटल सेतूवर अशा घटना घडू नयेत यासाठी एक वेगळ्या पद्धतीची समिती नेमण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. विचारू सभापती महोदय, या निमित्ताने आणखीन एका विषयाला वाचा फोडतो की मंत्री महोदय, अटल सेतू झाला 21 किलोमीटरचा. हे म्हणजे मला वाटतं मुंबईचं एक प्रवेशद्वार झालं आणि आपण म्हणतो जो विकास झाला तो भाई जगतापजी मोदी साहेबांच्या केंद्र आणि राज्य सरकारमधनं जो दिसतो तो विकास झाला. त्यामुळे नंतर त्यामुळे हा विकास दिसतो. माझी भाई आपल्या सभागृहाच्या माध्यमातून आपली मंत्री महोदयांना सभापती साहेब एक विनंती आहे. भाई ऐका, एक विनंती अशी आहे की या अटलच्या या बांधणीमुळे शिवडी एंडला, अनिलजी, शिवडीच्या टोकाकडे, शिवडी भागाकडे एक जवळजवळ 150 एकर जागा MMRDA कडे क्रिएट झाली. भाई ऐकून घ्या, MMRDA कडे सभापती महोदय 150 एकर जागा क्रिएट झाली. त्याचा मी सर्वे नंबर पण सांगतो. शिवडी सर्वे नंबर 44, 45, 46, 51, 52. माझी सभागृहाच्या माध्यमातून सभापती तुमच्या माध्यमातून मंत्री महोदयाला विनंती, महाराष्ट्राचं आणि मुंबईकरांचं एक स्वप्न होतं, राज्य सरकारचं पण एक स्वप्न होतं. स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे साहेब त्या स्मारक समितीचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष होते. दुर्दैवाने ते स्मारक होऊ शकलं नाही. समुद्राच्या आतमध्ये पर्यावरणाच्या त्या ठिकाणी NOC मिळू शकलं नाही. माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे, या अशा प्रकारे 150 एकर जागा जी क्रिएट झाली, जी आता सरकारच्या ताब्यात आहे, ज्याच्यामध्ये कुठलंही इन्कम्बरन्स नाही, जी CRZ2 मध्ये येते, जी त्या अटलच्या प्रवेशद्वारावरती दिसते, मुंबईकर कधीही त्या ठिकाणी जाऊ शकतात, अख्खं जग पर्यटनासाठी येऊ शकतं. या 150 एकर मध्ये जो आपण त्या ठिकाणी निश्चित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक होतं, जगातला सगळ्यात उंच पुतळा 351 मीटरचा, माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे, सभागृह या अधिवेशन संपण्यापूर्वी अशा प्रकारची बैठक घेऊन सरकार त्या ठिकाणी जे स्मारक होऊ शकलं नाही, आज सरकारला पण खेद वाटत असेल की अशा प्रकारचं स्मारक आपण त्या ठिकाणी जाहीर केलं होतं, त्याचं भूमिपूजन पण केलं होतं, पण दुर्दैवाने करू शकलो नाही. 3,500 कोटीचं सर प्रोव्हिजन केलं होतं. माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे, 3,500 नाही तर 1,000 कोटीमध्ये या ठिकाणचं असं आपलं स्वप्न, सरकारचं स्वप्न, या आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेचं स्वप्न, आमच्या सगळ्या आमदार महोदयांचं स्वप्न, सभागृहाचं स्वप्न साकार होईल. म्हणून अशा प्रकारचं छत्रपतींचं स्मारक जे अद्वितीय असेल, 351 मीटरचा पुतळा आणि हा असा सगळा भव्य दिव्य स्मारक आपण त्या ठिकाणी करू का, असा माझा सवाल त्या ठिकाणी माझ्या मंत्री महोदयाने सभागृह संपण्यापूर्वी, अधिवेशन संपण्यापूर्वी अशी बैठक घेऊन सरकार ते जाहीर करेल का, एवढा छोटा प्रश्न आहे. धन्यवाद. सन्मान्य सभापती महोदय, लक्षवेधी ही अटल सेतूच्या संरक्षणाबद्दल, सुरक्षितेबद्दल आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा झाला पाहिजे या मताशी सगळंच सभागृह सहमत आहे. त्याच्यामुळे प्रमोद जठार साहेबांनी जी विनंती केलेली आहे ही तशीच्या तशी विनंती मुख्यमंत्री महोदयाने केली जाईल. सभापती महोदय, मान्य मंत्री महोदयांनी समर्पक आणि पॉझिटिव्ह उत्तर या ठिकाणी दिलं. उमाताई, खरं तर आपण फक्त अटल सेतू पुरतच का बोलतोय मला समजत नाही. एखाद्याला सुसाईड करायचे असेल तर फक्त अटल सेतूला जायचं का? आपण तसं पाहायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टीने मंत्री महोदय आपण सगळीकडेच चांगल्या पद्धतीने सुरक्षा दृष्टीने उपाययोजना केलेली आहे. त्यामध्ये फक्त एकच आहे, आपण तसंच आता जो फ्रीवेचा सुद्धा भाग आहे
तिथे सुद्धा काय बॅरियर्स वगैरे करतात. कारण आपण बघितलं तर रिफायनरीज आहेत किंवा तिचे HP आणि BPCLचे स्टोरेज युनिट आहेत, तिथेच फक्त बॅरिकेटिंग केलं आहे थोडंसं. कारण आपण बॅरिकेटिंग करायचं म्हटल्यावर परत व्हिज्युअली सुद्धा ते फार दिसायला विचित्र दिसतं. आपण तिथल्या असलेली चांगली असलेली नैसर्गिक जे आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं असतं ते पण दुर्दैवरित्या या सगळ्या बॅरियर्समध्ये आपल्याला काही गोष्टींना त्याला सुद्धा उमाताई त्याग करावा लागतो. त्यामुळे याच्यात चांगल्यातली चांगली टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला नक्की काय करता येईल याच्या बाबतीत सुद्धा आपण निश्चितच पाहावं. पण त्याचबरोबरच आता आपण नव्याने मिसिंग लिंक सुद्धा काढलं. मग आपण परत म्हणा स्कोपच्या बाहेर आहे, पण जिथे आपल्याला चांगलं करता येईल तिथे ह्या सुरक्षेच्या दृष्टीने जे करता येईल ते आपण करावं. त्याचबरोबरच जसं आपण 21 किलोमीटरवर सातत्यपूर्ण आपण प्रवास करत असताना पेट्रोलिंग कंटिन्युअस चालू असतं. एखादी गाडी 2 मिनिटं थांबली तरी तिथे पोलीस यंत्रणा लगेच येते आणि विचारते काय अडचण आहे. त्यामुळे ते पेट्रोलिंग आपण चांगलं आहे. तसंच ब्रिजच्या खाली सुद्धा आपण जर स्पीड बोट्स किंवा काय तसं काय कस्टम्स आणि आपलं पेट्रोलिंग युनिट जर ठेवलं, प्रसादजींना जरी कॉन्ट्रॅक्ट दिलं तरी चालू शकतं. पण आपण त्या बाबतीत सुद्धा एक काही उपाययोजना आपण करू शकतो का? कारण आपण काशीच्या बीचवर आणि नागावच्या बीचवर मंत्री महोदय पुढाकार घेऊन आपण आता रोबोटच्या साहाय्याने आपण काय बचाव चंद्रकांत दादा आपण केले, तशा प्रकारची काय सुद्धा काही उपाययोजना करून रोबोट्स किंवा अन्य काही गोष्टी तिथे लाईफ सेवर्स आणू शकतो का, या बाबतीत विचार करेल का मंत्री महोदय? सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अनिकेत तटकरेंनी जी सूचना या ठिकाणी केली त्याच्या अगोदरच गस्ती पथक हे अटल सेतूवर तैनात करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 बाईक आहेत, 3 गाड्या आहेत. त्याला फर्स्ट रिस्पॉन्स व्हेकल असं संबोधण्यात येतं. त्याच्यानंतर 2 स्पीड बोट देखील समुद्रामध्ये ठेवण्यात आलेले आहेत, 2 ॲम्ब्युलन्स आहेत आणि 2 देखभाल पथक. त्याचा उल्लेख आपण आता केला की 2 मिनिटांमध्ये जे पथक येतं ते देखभाल पथक येतं. पण अजूनही याच्यामध्ये काही जर डेव्हलपमेंट करायची असेल तर आपण जी समिती नेमतोय त्या समितीकडे आपण जे आता विचार मांडलेले आहेत, आपण जी मागणी केलेली आहे ते आपण समितीकडे पाठवू. आणि दुसरा मुद्दा जो त्यांनी सांगितला की हा एका पुलापुरता मर्यादित विषय नाही, ज्या ज्या ठिकाणी समुद्रावर आणि नद्यांवर असे मोठे पूल झालेले आहेत तिथे देखील प्रिकॉशन घेण्याच्या संदर्भामध्ये नक्की शासन सकारात्मक विचार करतो. भाई एक नाही चांगले त्यांनी त्याच्यात उपाययोजना तर आपण करतच आहात. फक्त एवढंच आपल्या उत्तरामध्ये सुद्धा आपण सांगताना उत्तरामध्ये आपण 2024 साली, 2025 साली आणि 2026 साली झालेल्या घटनांचा पण उल्लेख केलात. याचा अर्थ असा निघतो ज्या उपाययोजना आपण आता केलेल्या आहेत त्या सुद्धा ॲडिक्वेट नाहीत. एक गोष्ट आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये उत्तरात सांगितले तर ती दुर्दैवी आहे, कारण काही लोकांचे शव सुद्धा मिळाले नाहीत. जर त्या ब्रिज खाली कोस्ट गार्ड आपल्याकडे असतं, कोस्ट गार्डची जर आपण तिकडे गस्ती ठेवली जशी आपण पुलावर ठेवलेली आहे, 2 मिनिटांमध्ये जसं अनिकेतने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही कित्येक वेळेला पाहिलेलं, कारण एखादी गाडी थांबली तर पटकन तिकडे फर्स्ट रिस्पॉन्स व्हेकल वगैरे त्या पोहोचतात, त्या बरोबर आहे. अशाच पद्धतीने पुलाच्या खाली कोस्ट गार्डच्या बरोबर हे करून एकत्रित त्या जर गस्ती आपण ठेवल्या तर अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेला कमीत कमी म्हणजे त्यांच्या जीवाला अपाय होऊ नये ही पहिली आपली प्राधान्य असतं, कारण त्यातले 2-3 वाचलेले पण आहेत, पहिली गोष्ट आहे. पण आपण आपल्याला तसं जर आपण कोस्ट गार्डची गस्ती जर तिथे ठेवली तर ती जास्त परिणामकारक होईल असा माझा सुद्धा समज आहे. कारण आत्महत्याचा आता अटल सेतू हा आता आपल्या समोर दिसतोय म्हणून अशा अनेक घटना कुठल्या तरी बिल्डिंगवरना वगैरे वगैरे घडत असतात, परंतु इथे जास्तीत जास्त आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे, कारण तिथला टाइम हा मोठा असतो. त्याचा तो जो जवळजवळ 16.5 ते 17 किलोमीटरचा जो हे आहे समुद्राचा भाग तो जास्त धोकादायक आहे. म्हणून त्याच्यासाठी आपण कराल का? खरं तर जटार पुढे गेले, मला फक्त त्याच हा इकडे आले का उत्तर त्याचं, खरं तर उत्तर त्याचं मी नाही पुढे पण बसा, तुम्ही पहिल्या बाकावर बसा, असं आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्या पाठीशी. मी आता काय एवढं चांगलं नाही म्हणूनच माफ केलंय ह्या सगळ्या गोष्टी, कारण अतिशय संवेदनशील विषयावर आपण बोलतोय, त्यामुळे त्याचं डायव्हर्जन होऊ नये म्हणून
गस्ती ह्या वाढवल्या पाहिजेत. कोस्ट गार्डशी आपलं संगनमत असलं पाहिजे जसं पोलिसांचं वरती आहे, आणि तशा पद्धतीची व्यवस्था आपण तयार करणार का? सन्मान्य सभापती महोदय, भाईंनी जे गस्ती वाढवण्याच्या संदर्भामधला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, ते गस्ती वाढवण्याच्या सूचना दिल्या जातील, परंतु तिथली थोडी अजून एक परिस्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपण 16 किलोमीटरचा समुद्राचा भाग, कारण मी असेल, तुम्ही असाल, परब साहेब असतील, हे आपण सगळे कोकणातले आहोत आणि समुद्राशी आपलं अतिशय जवळकीचं नातं आहे. या सगळ्या ज्या घटना घडत आहेत, या भरती ओहोटीवर देखील घडत आहेत. आता वाचलेले जे आहेत ते कशामुळे वाचले, की ओहोटी असताना ज्यांनी उडी मारली आणि ते चिखलामध्ये गेले ते वाचले. पण एवढा करंट त्याला आहे की जो पाणी असताना उडी मारतोय तो करंट बरोबर डायरेक्ट समुद्रात जातो, म्हणून आपल्याला ते मृतदेह देखील मिळत नाहीत. ही पण प्रिकॉशन घेण्यासारखी गोष्ट आहे. परंतु भाईने जे सांगितले की गस्ती वाढवायला लागतील आणि कोस्टगार्डशी चर्चा करावी लागेल, तर कोस्टगार्डच्या संदर्भामध्ये आजच्या चर्चेनुसार जी समिती स्थापन होणार आहे त्यांना कळवलं जाईल की तुम्ही कोस्टगार्डशी देखील चर्चा करून त्यांची सिक्युरिटी देखील घ्यावी. अमित गोरके. अटलच्या या विषयामध्ये माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करू इच्छितो की आम्ही पुण्यावरनं मुंबईला येत असताना अटल सेतू लागल्यानंतर किंवा अटल सेतू संपल्यानंतर मंत्री महोदय तिथे पाणी प्यायची पण व्यवस्था नाहीये. जर आपण शौचालय पाहिले तर अत्यंत गलिच्छ असे शौचालय आहे आणि खऱ्या अर्थानं आपण स्वतः त्या ठिकाणी एकदा थांबून बघा. जर कोणाला तहान लागली तर अटल संपल्यानंतर जे स्टेशन्स आहेत तिथे स्वच्छ पाणी पिण्याची व्यवस्था नाहीये, ती आपण करणार आहात का? दुसरं महत्वाचं की त्या ठिकाणी जसं आपण मुंबई पुणे हायवेच्या धर्तीवर 1 किलोमीटरला थर्मल कॅमेरे आणि बिहेवियरल अनालिसिस सिस्टीम बसवली आहे, तशी काही व्यवस्था होणार आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं, अटल सेतू अत्यंत चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर वेळ वाचला. आज कनेक्टिंग लिंक मुळे पण मुंबई पुण्याला येताना तो वेळ वाचतोय. परंतु आपण अटल संपल्यानंतर उल्वेपासून जर पुढे आपल्याला जायचं झालं तर 1.5 ते 2 तास तुमचे त्या ठिकाणी जातात. त्या रोडचं डेव्हलपमेंट, तिथली ट्रॅफिक सिस्टीम याच्यावर आपण काही करणार आहोत का? मंत्री महोदय. हा, प्रसादजी लाड. सभापती महोदय, खरं तर अटल सेतू हा विषय हा महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी आणि देशासाठी हा ऐतिहासिक निर्णय माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला. 1974 साली त्याचा DPR तयार झाला, प्लॅनिंग तयार झाला आणि त्याच्यानंतर तो पूल 2014 नंतर सुरू झाला आणि 2018-19 मध्ये तो पूर्णत्वाला आला. खरं तर मला वाटतं की हा पूल बनत असताना दूरदृष्टीने तो पूल बनलाय. मग त्याच्यामध्ये कोस्टल रोडची कनेक्टिव्हिटी अटल सेतूला कशी करता येईल, अटल सेतूवरनं अलिबाग ते विरार कॉरिडॉर कसा करता येईल आणि कोस्टल हा नरिमन पॉइंट पासून विरारपर्यंत कसा नेता येईल. मला वाटतं की हा संपूर्ण सेतू बनत असताना मला याच्यामध्ये प्रश्न नाही विचारत, परंतु जी उपलब्धी माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला दिली आणि देशाला जे घडवून दाखवलं, 22 किलोमीटरचा एक सेतू मुंबईमध्ये उभा राहू शकतो, जे ह्या कोणी पण फक्त स्वप्नात पाहिलं पूर्ण करू शकले नाही. त्याच्यावरती त्याची सुरक्षा यंत्रणा, त्याच्यावर AI तंत्रज्ञान, त्याच्यावर कॅमेरा, त्याची इमर्जन्सी सिस्टीम, सिक्युरिटी सिस्टीम, याबद्दल मला वाटतं की माननीय राज्याचे मुख्यमंत्री पूर्णपणे अभ्यासपूर्ण त्याच्यावरती तयारीत आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जर आत्महत्या त्या पुलावरनं झाली असेल तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे, ती झालेली गोष्ट चुकीची आहे, त्याच्यावरती सरकारने उत्तरं दिली. पण ज्या पद्धतीमध्ये काही त्याच्यावरती टीका टिप्पणी झाली त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. राज्य सरकारला एवढीच विनंती करतो की आता आपण पूर्णपणे कोस्टलचं जाळं मुंबईमध्ये उभं करताय, ज्याच्यामध्ये स्पीड बोट असतील, ज्या काही तुमच्या यंत्रणा असतील, AI असेल, तुमचे बॅरिगेट्स असतील, यामध्ये तुम्ही पूर्णपणे त्याच्यावरती चांगल्यात चांगली यंत्रणा बसवाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा कोस्टल पूर्ण केल्याबद्दल माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मनापासून अभिनंदन. साहेब खापरे मॅडम. सभापती महोदय, मॅडम एक एकच- मिनिट. मॅडम हरकत मॅडम हरकत आहे, एक मिनिट हरकत आहे. हरकत आहे. की अटल सेतूच्या बाबतीमध्ये आम्हाला देखील तेवढाच आदर आहे जेवढा तुम्हाला आहे. आणि हा एक महाराष्ट्रातला फार मोठा प्रकल्प आहे आणि अटलजींच्या नावाने आहे, त्याचा आम्हाला देखील फार मोठा अभिमान आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डवरती असं चुकीचं काय येऊ नये की कोणी काही टिप्पणी केली, आम्ही कुठलीही टिप्पणी केली नाही. आणि प्रसादचं दुःख मला माहिती आहे,
पूर्ण टेक्नॉलॉजीने आहे. फक्त तिथे हेलिकॉप्टर सर्व्हिस नाही, ते कॉन्ट्रॅक्ट त्याला पाहिजे हे एकदा काय ते याचा फैसला करून टाका. आणि जर काय राहिलं असेल आणि उरलेली बाकी काही कामं राहिली असतील, कुठल्या एजन्सी राहिल्या असतील, तर त्यांच्या कंपनीला द्या आणि तो फुलप्रूफ करून टाका. एवढाच त्यांचा उद्देश आहे. खा- मी माझी भावना सभागृहापुढे मांडली. आता मी प्रामाणिकपणाचा व्यवसाय करत असेल तर माझी चूक नाही. सभापती महोदय, सन्माननीय अमितजींनी या ठिकाणी मुद्दा मांडला की त्या पूर्ण रस्त्यावर पाण्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे, परंतु हा रस्ता जो आहे तो एक्सेस कंट्रोल रस्ता आहे. त्याच्यामुळे पाणी पिण्यासाठी एखादी गाडी थांबली तर त्याचा परिणाम ट्रॅफिकवर होऊ शकतो. आणि जो डोक्यामध्ये उद्देश घेऊन आपण अटल सेतू केलेला आहे तो उद्देशच त्याच्यातनं पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळं अटल सेतूवर पाण्याची मागणी करणं, म्हणजे सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला तो त्यांना अधिकार आहे, परंतु अशा पद्धतीनं पाण्याची व्यवस्था करणं, इथं फक्त पाण्याबद्दल चाललंय भाऊ, तर तुम्ही बारपर्यंत पोहोचला. इथं पाण्याचं चाललंय. आणि दुसरी मागणी त्यांनी अशी केली की अटल सेतूवर शौचालयाची आवश्यकता आहे. तर या गोष्टी जर आपण अटल सेतूवर केल्या तर ज्या दृष्टिकोनातनं आपण तो एक्सेस कंट्रोल केलाय तो दृष्टिकोनच सफल होणार नाही. त्याच्यामुळे त्यांची मागणी जरी असली तर या गोष्टी आपल्याला तिथं करता येणार नाही. भाई तुमचा शेवटचा प्रश्न नंतर मॅडम. आपण सगळे भावनिक असतो, असायलाही पाहिजे, परंतु भावनिक राहून एखाद्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी उभा आहे. 2 वेळा माझं नाव घेतलं तरी मी तेव्हा बोललो नाही, कारण ते आत्महत्येचं जे हे होतं, सुसाईडचं जे, ते फार महत्वाचं होतं म्हणून. परंतु तरी सुद्धा जेव्हा असं बोललं जातं त्याचं नाही तुम्ही खास एकदम खास, परंतु काही गोष्टी नाही त्यांनी घेतलं, तो त्याचं जास्त प्रेम आहे. आणि त्याचं प्रेम तेव्हापासून आहे, खालच्या सभागृहापासून त्याचं माझं प्रेम आहे. अगदी नाही, मी चांगल्यासाठीच सांगतोय. एखादी गोष्ट देशाच्या दृष्टीनं, राज्याच्या दृष्टीनं, विकासाच्या दृष्टीने ज्या काय गोष्टी होतात त्याचं स्वागत करायलाच हवं, कोण नाही म्हणते. परंतु सरकार म्हणाल्याच्या नंतर एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ती अशी नसते मुळात की आत्ता आम्ही आलो आणि आत्ता लगेच जादू झाली आणि आकाशातनं सगळं पडलं आणि तयार झालं आणि त्यातल्या त्यात 21 किलोमीटरचं तयार झालं, असं कधी होत नाही. असं जर झालं असेल तर माझ्या ज्ञानात सुद्धा भर पाडा. आपल्या माहिती करता कोस्टल रोड असेल किंवा अटल सेतू असेल, त्याची सुरुवात 2012 साली ज्या वेळेला या राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते त्या काळापासून त्याची सुरुवात झाली. नुसती सुरुवात झाली नाही तर मी त्याचं तुम्ही पण होता तरी सुद्धा तुम्ही त्याचं ऐकून घेताय मागून. आणि म्हणून तरी सुद्धा एका गोष्टी बाबतीमध्ये मी या गोष्टीचं स्वागतच करीन. नाही पण ते सुरू झालं होतं काम. आणि आपल्या माहिती करता 2014 सालानंतर त्याच्यामध्ये त्याच्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली आणि ते काम जे चाललं होतं ते तीव्र गतीने पुढे झालं. याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आणि आम्ही कधी ते नाकारलेलं नाही. परंतु जसं मी सुरुवातीला सांगितलं, देशभरामधला अटल टनल सुद्धा असेल, आता त्या बाबतीत सुद्धा बरंच, आता तिथून अगदी याच्या काळामध्ये, या करोनाच्या काळामध्ये कोण उभं होतं आणि कोण हात करत होतं हे सगळं आता आपण पाहिलेलं आहे. अटल टनल सुद्धा अशाच पद्धतीने झाला, ज्याचं काम जवळ 7 वर्ष सुरू होतं. त्याची उद्घाटन केली म्हणजे ते त्याचं श्रेय लाटण्याचा कोणी प्रयत्न करू नये. जसं मी म्हणालो की सरकार ही ऑनगोईंग प्रोसेस असते. पूर्वीच्या सरकारने काय केलेलं असतं, या सरकारने त्याच्यात अधिकचं काम केलेलं असतं. त्यामुळे त्याचं स्वागतच आहे. आम्ही त्याच्याबद्दल कधीही काही बोललो नाही, परंतु असं बोलायला पाहिजे आणि मग अगदी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं पाहिजे, ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, असा जो काही अट्टहास आहे तो कायम ठेवा. तो तुम्ही कायम ठेवा म्हटलं, मी असं कुठं म्हणालो. त्यामुळे आपण ह्या गोष्टीचं फक्त भान ठेवा. खापरे मॅडम एकत्रित देऊन द्या ना उत्तर. थोडं करेक्शन करायचं आहे की तुम्ही प्लॅन केला असेल, त्या सरकारमध्ये मी देखील नगरविकास खात्याचा नगरविकास राज्यमंत्री होतो, परंतु नुसतं प्लॅन केल्याने भाई काही होत नाही. प्लॅन केल्याबद्दल दुमत नाही.
प्लान करताना त्यावेळी नगरविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण राज्यमंत्री मी देखील होतो, मी पण होतो. परंतु नाही ऐका ना, परंतु मी जबाबदारीनं सांगतो की नुसता आराखडा केला म्हणजे होत नाही. त्याच्यामध्ये 100% पुढाकार 2014 नंतरच घेतला गेला. त्याच्यामध्ये देखील देवेंद्रजींचं आणि विशेषतः देवेंद्रजींनी तो प्लान तयार करून त्याच्यामध्ये नवी मुंबईचे एअरपोर्ट असेल, त्याच्यानंतर अटल सेतू असेल, आणि त्यावेळी देखील MMRDA किंवा MSRDC हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे होतं. आणि या दोघांच्या संकल्पनेतनं हे पुढे निधी देऊन पूर्ण झालेलं आहे. हे आपल्याला मान्यच करावं लागेल ना. आता बघा, नाही आता 19 नंतर भाऊ खापरे मॅडम, तुम्ही कितीही उदय सामंत साहेबांना क्रेडिट द्या, तुम्ही किती उदय सामंत साहेबांना क्रेडिट द्या. खापरे मॅडम शेवटचा प्रश्न. खापरे मॅडम, सभापती शेवटचा. महोदय, अटल सेतू विषयी बरीच चर्चा या सभागृहात झाली. कोणी बांधला, कोणी आणला, त्यापेक्षा सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी च्या काळामध्ये हा फास्टपणे पूर्ण केला. मग तो क्लोस्टर रोड असो, तो अटल सेतू असो किंवा कनेक्टिंग लेन असो, हे पूर्ण केलं. हे तर आपण मान्य करायलाच पाहिजे, कारण काम करणं महत्वाचं आहे. एनिवे सभापती महोदय, मंत्री महोदयांनी खूप छान याला उत्तरं दिली. समिती आपण स्थापन करणार आहात. माननीय मुख्यमंत्र्यांवरती मला विश्वास आहे की आपण समिती स्थापन करून जे काही त्याच्यामध्ये लुक्स राहिलेले आहेत ते आपण पूर्ण करालच. त्याशिवाय आता मंत्री महोदयांनी सांगितलं की तातडीने जाळ्या बसवायला आपण पुढच्या सुरुवात करणार आहात. माझा प्रश्न असा होता की आपण त्या जाळ्या किती दिवसात बसवणार आहात, कारण वेळ आहे तर काहीतरी टाइम लिमिट्स, त्या कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी टाइम लिमिट्स दिलं पाहिजे. तर ते टाइम लिमिट्स आपण कधी देणार आहात, आणि समिती केल्यानंतरचा अहवाल आपण सभागृहात देणार आहात का? आणि सभापती महोदय, ती जाळी बसवण्याची जी सांगितलं प्रक्रिया लवकर. आहे, ऑनगोईंग प्रोसेस आहे. त्याच्यासाठी काय दिवस द्यायची आवश्यकता ना. आजच निर्देश दिले जातील की त्याचे पुढचं जे काम आहे 3-4 किलोमीटरचं जे राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याचे निर्देश दिले जातील. लक्षवेधी क्रमांक 4 जी आहे, मंत्री महोदयांनी विनंती केली आहे